मित्रांनो, कारोख्या रात्रीच्या अंधारात कधी कधी असे काही खेळ खेळले जातात ज्याचा आवाज दुसऱ्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडतो. आजची ही बातमी तशीच आहे. बीड जिल्ह्यातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात. It's great to see you, my friend. You too. We have much to discuss. Indeed. Let's begin. होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. काल रात्रीपासून सोशल मीडिया आणि खासगी चर्चांमध्ये एकच विषय घुमतो, तो म्हणजे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे. मित्रांनो, असं बोललं जातंय की रात्रीच या कृष्णा आंधळेचा मोठा गेम झाला. बीड पोलिसांच्या एका थरारक चकमकीत कृष्णा आंधळेचा करेक्ट कार्यक्रम झाला असल्याची जोरदार शक्यता वर्तवली जाते. आता ही बातमी ऐकल्यावर तुमच्याही मनात तेच झालं असेल, पण थांबा, हे खरंच घडलंय की किंवा कायमच संपवण्यासाठी हा सगळा बनाव रचला गेला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच शक्यतेचा पार मुळापर्यंत जाऊन पर्दाफाश करणार आहोत. उद्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, कारण यातले खुलासे तुमची झोप उडवतील. आणि या संपूर्ण प्रकरणावर तुमचं स्वतःच मत काय याबद्दल नक्की विचार करत राहा. मित्रांनो, या प्रकरणाची सुरुवात Hello, nice to meet you. Hello, you too. केज तालुक्यातील How are you today? I'm doing great, thanks. संतोष देशमुख यांच्या मुलीने हत्या या थरकाप उडवणाऱ्या घटनेने फक्त बीड जिल्हाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था चव्हाट्यावर आणून ठेवली. एका चालत्या बोलत्या सरपंचाला असं रस्त्यावर संपवणं म्हणजे गुन्हेगारांना पोलिसांचा कसलाच धाक नाही लागला, हेच यातून दिसत होतं. या घटनेनंतर बीडमध्ये जो संतापाचा स्फोट झाला तो तुम्ही पाहिलाच असेल. रास्ता रोको, मोर्चे, गाड्यांच्या रांगा, लोक रस्त्यावर उतरले होते. पोलिसांवर प्रचंड दबाव होता. कुठूनही आरोपींना अटक ही एकच मोठी सूट होती. आणि या सगळ्या भयानक हत्याकांडाचा मुख्य मास्टर माइंड होता कृष्णा आंधळे. संतोष देशमुख यांचा काटा काढल्यानंतर कृष्णा आंधळे वाऱ्यासारखा गायब झाला. पोलिसांची पथकं त्याच्या मागावर होती. पण हा पठ्ठ्या असा काही वाल्मिक कराड पुण्यातच होता. बरोबर आहे. पण मित्रांनो, आणि आता काय करायचं? मी सांगेन. गोष्ट We will fight for our rights and secure for Kazakhstan. चक्क हो, सगळं तयार आहे. आपल्या पुण्याचा गावात गडगडी गेला पहा. पण असल्याच्या आता गर्दी जास्त आहे. आवाजाच्या काही हरकत नाही. मागे विचार करा. एक मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार पोलिसांच्या नाकावर टेचून फिरतो, हे कसं शक्य? यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नमस्ते, मोठे sir. प्रश्नचिन्ह निर्माण झाले नमस्ते. होते. लोकांचा We have आक्रोश important work to वाढत discuss. चालला होता. कासेच वाल्मिक कराड Lakhs of people are waiting for justice. आणि We must act now to ensure it is served. कृष्णा This is our moment to rise and demand change. की आता आपला खेळ संपत आला. आणि याच सगळ्या दबावाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री यहाँ पर सब ती डिटेल मोठी है. घटना आप घडली असल्याची इसको दाट समझना, इस पर शक्यता विचार निर्माण करना. झाली. आता आपण जरा ठीक है, लॉजिक आगे लावून बढ़ो. विचार करूया. जेव्हा एखादा खतरनाक गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकतो तेव्हा तो काय करतो? तो सहजासहजी हातात बेड्या पडू देत नाही. अशी शक्यता आहे की काल रात्री गुप्त खबऱ्यांकडून बीड पोलिसांना कृष्णा आंधळेच्या लपून बसण्याच्या नेमक्या ठिकाणाची पक्की खबर मिळाली आली असावी. तू कशी आहेस? चारही मी ठीक आहे. बाजूंनी तू कसा पोलिसांचा आहेस? बेढा मीही आणि ठीक आहे. मध्यभागी ठीक आहे. अडकलेला कृष्णा आंधळे. स्वतःला चारही बाजूंनी घेरलेलं पाहून आणि आता आपली सुटका नाही हे लक्षात आल्यावर त्याने पोलिसांना नमस्ते भाई. गोळीबार करण्याचा नमस्ते. प्रयत्न आप कैसे हैं? मित्रांनो, मैं बहुत अच्छा असं हूँ. नक्कीच होऊ बढ़िया. शकतं. आणि जेव्हा गुन्हेगार पोलिसांवर हात टाकतो तेव्हा पोलीस काही हातावर हात ठेवून बसत नाही. संरक्षणासाठी Hello? पोलिसांनाही Yes, I'm listening. प्रतिहल्ला What? Are you sure? त्याच क्रॉस All right, I'll handle it. म्हणजे Talk soon. पोलिसांनी We must stand united against these insider forces. अशी एक Our party's vision for progress and unity. पण मित्रांनो, इथेच खरा सस्पेन्स. जर खरोखरच कृष्णा आंधळेचा गेम झाला असेल तर पोलीस अजून गप्प का आहेत? अधिकृत घोषणा का केली जाते? यावर तुम्ही विचार केलाय का? बघा, जेव्हा एखादा एन्काउंटर होतो तेव्हा ती प्रक्रिया खूप किचकट असते. पोलिसांना मानवाधिकार आयोग, न्यायालयात आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना उत्तर द्यावे लागतात. घटनास्थळाचा पंचनामा, फॉरेन्सिक तपासणी आणि कागदपत्रांची पूर्तता होईपर्यंत कोणतीही माहिती बाहेर दिली जात नाही. त्यामुळे Fellow citizens, the time for action is now. Indeed, we must unite and overcome these challenges. बदलापूरच्या अक्षय शिंदे प्रकरणातही असंच झालं होतं. अचानक बातमी आली आणि सगळा देश हादरला. कृष्णा आंधळेच्या बाबतीतही असाच काहीसा सीन. रात्री हडला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. जनच्या रोषाला शांत करण्यासाठी आणि गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी अशी इन्स्टंट ॲक्शन गरजेची होती का? तुम्हाला काय वाटतं? मित्रांनो, यात आणखी एक मोठा राजकीय आणि My dear friends, we stand united today. विचार For करा. progress and संतोष prosperity, देशमुख यांची we will हत्या succeed. करण्यामागे फक्त कृष्णा आंधळेच होता की त्यामागे आणखी कोणा मोठ्या नेत्याचा किंवा प्रस्थापिताचा हात होता? कृष्णा आंधळे हा फक्त
हत्याकांडामागील मोठी धेंड उघडी पडली असते. मग असं होऊ शकतं का मित्रांनो, की ही मोठी मोठी नावे बाहेर येऊ नयेत म्हणून कृष्णा आंधळेला कायमच शांत करण्यात आले. जर तो चकमकीत मारला गेला असेल तर त्याच्यासोबत या हत्येचे अनेक रहस्य कायमचे काढले गेले. ही शक्यता अंगावर काटा आणणारी आहे. तुम्हाला काय वाटतं, हा फक्त पोलिसांचा एन्काउंटर असू शकतो की यामागे मोठे राजकीय षडयंत्र आहे? मित्रांनो, आपण इथे कोणताही थेट दावा करत नाही आहोत. जोपर्यंत पोलिसांची अधिकृत प्रेस कॉन्फरन्स होत नाही तोपर्यंत आपण याला एक शक्यता म्हणूनच पाहिलं पाहिजे. पण जर ही बातमी खरी ठरली तर बीडच्या My fellow गुन्हेगारी citizens, विश्वात we stand united for progress and unity. संतोष Yes, I देशमुख understand we यांच्यावर proceed as मला planned. Thank you. कदाचित यामुळे थोडा न्याय मिळाल्यासारखं वाटेल, पण यामागील खरे सूत्रधार कोण होते हे सत्य मात्र कायमचं अंधारात राहण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यातील एखाद्या निर्जन ठिकाणी जिथे फक्त काळोख्या अंधाराचे राज्य असते आणि रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य असतो, अशा ठिकाणी कदाचित कृष्णा आंधळे पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी लपून बसला असेल आणि अचानक पोलिसांच्या गाड्यांचे लाल निळे लाईट्स त्या अंधारात चमकले असतील. त्याला कधीतरी जाणीव झाली असेल की Together we are an unstoppable force for आपण change. चारही Trying to बाजूने act now, not tomorrow. We stand united for a brighter future. एक समान भाइयों और बहनों, साथ चलो. देश के लिए एक हो जाओ. तो काही सहजासहजी स्वतःच्या हातावर गोळा करून तुम्हाला काय वाटतं? तिथे नक्की काय घडलं असेल? एक तर स्वतःला वाचवण्यासाठी जय आणि महाराष्ट्र. त्यातून पळ काढण्यासाठी त्याने पोलिसांच्या दिशेने गोळी चालवली असेल किंवा तशी परिस्थिती निर्माण झाली असेल. हे असे प्रश्न आहेत जे आज प्रत्येक बीडकराच्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या मनात घर करून आहेत. आता आपण दुसरा अँगल बघूया. सरपंच संतोष मेरे भाइयों और बहनें, एक तरह सदा हाँ हमें मिलकर काम करना होगा। बिल्कुल सही. हम पीछे नहीं हटेंगे. हे तुम्हाला वेगळ्याने सांगू. मुझे पता चल गया है. एक सरपंच अब सच सामने आएगा. प्रथम नागरिक हम हार नहीं मानेंगे. जो गावाच्या विकासाचा कणा असतो त्याची दिवसाढवळे अशी निर्घृण हत्या होते. तेव्हा सामान्य माणसाने कोणाकडे बघायचे, त्यांच्या कुटुंबावर काय प्रसंग ओढवला असेल याची आपण नुसती कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. नमस्कार. आणि त्यानंतर बहुत खुशी हुई आप सबसे मिलकर. सारखा आप सबका स्वागत है. पोलिसांना गुंगारा देत फिरतो. Hello, the situation is critical. We must act now. I agree. Coordinate the team immediately. Understood. I'll report back. स्वाभाविक होते. अशातच जर काल रात्री खरोखरच कृष्णा आंधळेचा करेक्ट कार्यक्रम झाला असेल तर ही I appreciate your presence. We will address all concerns shortly. Please follow me this way. दिलासा ठरू शकते. पण मित्रांनो, Jai Hind! We stand united for our cause. Yes, brother, together we will win. Inkilab Zindabad! Hello everyone, I have some exciting news to share with you today. Please listen carefully and take action immediately. Jai Hind! Thank you all! Together we will win! काही लोकांच्या मनात तर अजूनही शंका आहे की ही फक्त एक अफवा तर नाहीये ना, कारण सोशल मीडिया हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. न्याय व्यवस्थेने दिलेला हा कौतुकास्पद निकाल आहे. The government is committed to resolving this issue. I agree. We must act in the people's best interest. My dear friends, we must stand united for our future. Together we will build a stronger nation. My dear friends, we must stand united to build a brighter future for all. Together we can overcome any challenge. Jai Hind! Bharat Maa ki jai! मोदी जी जिंदाबाद। मेरे प्यारे भाई और बहनों, हम सब में छोकर हम हर मुश्किल को पार करेंगे. जय हिंद! Thank you all for coming. Your support means everything to us. Yes, we are united and strong. Together we will achieve great things. What a crowd, huh? Everyone's here for the main event. Let's go check it out. मेरे प्यारे भाई और बहनों, हम मिलकर इस देश का भविष्य बनाएंगे. उठो और एकजुट होकर हमें विजय दिलाओ. The judgment is final. It stands as it is. This decision is binding and will be enforced. There is no further debate. Good to see you. Let's discuss the details. Of course, right this way. Excellent. Namaskar to all my brothers and sisters gathered here tonight. Together we will build a brighter future for our nation. Namaskar to all my brothers and sisters gathered here tonight. Together we will build a brighter future for our nation. पोलिसांसमोर पोपटासारखी सांगत असेल. हे जे पडद्यामागच राजकारण आहे ना मित्रांनो, हे खूप भयानक आणि गुंतागुंतीचे असते. सामान्य माणूस यात फक्त भरडला जातो. संतोष देशमुख यांचा बळी पण याच राजकारणातून गेला असू शकतो का? की ते एखाद्या मोठ्या राजकीय घोटाळ्याचा किंवा चुकीच्या कामाचा थेट विरोध करत होते म्हणून त्यांचा कायमचा काटा काढण्यात आला. हे सारे केवळ तर्क आहेत. पण आपण जर शांत डोक्याने लॉजिक लावलं तर या शक्यता अजिबात नाकारता येते. आता थोडा विचार करा त्या पोलिसांच्या पथकाचा आणि तपास अधिकाऱ्यांचा. जे अधिकारी या हाय प्रोफाईल केसचा तपास करतात त्यांच्यावर किती प्रचंड दबाव असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. एकीकडे जनतेचा आणि मृताच्या नातेवाईकांचा आक्रोश, दुसरीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आणि राजकारण्यांचा अदृश्य दबाव आणि तिसरीकडे
जर त्यांनी खरोखरच स्वतःच्या बचावासाठी गोळी चालवली असेल आणि त्यात कृष्णा आंधळे मारला गेला असेल तर त्या पोलिसांना मानवाधिकार आयोगाच्या अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. त्यासाठी सर्व कायदेशीर पुरावे, फॉरेन्सिक अहवाल आणि घटनास्थळाचा पंचनामा अत्यंत बारकाईने गोळा करावा लागतो. म्हणूनच कदाचित अजूनही कोणी अधिकृतपणे समोर येऊन स्टेटमेंट देत नसावे. सर्व वरिष्ठ अधिकारी सध्या कागदपत्र पूर्ण करण्यात व्यस्त असू शकतात. एकदा का हे सर्व कायदेशीर काम पूर्ण झालं की मग कदाचित एक मोठी प्रेस कॉन्फरन्स घेऊन या चकमकीचा अधिकृत वृत्तांत महाराष्ट्रासमोर ठेवला जाण्याची दाट शक्यता आहे. तोपर्यंत मित्रांनो, आपण सर्वजण एका मोठ्या आणि जीव घेण्या प्रतीक्षेत आहोत आणि प्रशासनाची हीच शांतता अनेक नवनवीन शंकांना आणि अफवांना जन्म देत आहे. काही लोक म्हणत आहेत की कृष्णा आंधळे अजूनही सुरक्षित आणि फरार आहे आणि ही चकमकीची बातमी म्हणजे फक्त जनतेचा We must address these challenges head on. Need to unite for progress. Reform of security must come first. We are ready to lead. काल रात्रीच झाला आहे. पण एक गोष्ट नक्की जी आज बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हातून ती गुन्हेगाराला अत्यंत शासन झाल्याशिवाय शांत राहणार. जर खरोखरच तो गेम झाला असेल तर हा इतर सर्व गुन्हेगारांसाठी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांसाठी एक मोठा मेसेज आहे की कायदा अजूनही जिवंत आहे आणि पोलिसांच्या नादाला लागणाऱ्यांची गय केली जाणार. तर भावांनो, आपण या व्हिडिओच्या शेवटाकडे आलो आहोत. तुम्हाला या सगळ्या थरारक आणि गूढ शक्यतेमध्ये काय लॉजिकल वाटते? कृष्णा आंधळेचा खरोखरच पोलिसांच्या जखमबकीत गेम झाला की हा तपासाला वेगळे वळण देणारा एक नवा ट्विस्ट की यामागे महाराष्ट्राला हादरवून सोडणारं एखादं मोठं राजकीय षडयंत्र लपलेलं? तुमचे जे काही अंदाज असतील, जे काही मत असेल ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता नक्की लिहून सांगा. मी तुमच्या प्रत्येक कमेंटची वाट पाहते आणि आपण कमेंट्समध्ये यावर नक्कीच चर्चा करू. असेच सडेतोड लॉजिकल आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. या प्रकरणात